ये. हॅलो. हॅलो. काय म्हणते? काय नाही बघा, मला ना दुपटे बघायचं होतं लहान बाळांचे. हा तर तुम्ही तुमच्याकडे आहे का रेडीमेड? आहेत. रेडीमेड केलेले नाहीये, डिझाईन आहेत. डिझाईन पासून मी तुला बनवून देऊ का? हो हो चालेल ना. दाखवू का माझ्याकडे डिझाईन? वेळ आहे. हो. म्हणजे आधी केलेले डिझाईन आहेत जे मी चॅनलवर पण अपलोड केलेत, पण त्याचे मी दुपटे पूर्ण केलेले नाही, फक्त डिझाईन बनवून ठेवले. ते दाखवू का तुला? हो हो दाखवा ना. एक मिनिट. हा थांब, घेऊन येते. हा बस ना. हा. त्याच्यात भरपूर आहे डिझाईन. हे बघ, ही आहे बकरी. याला अजून डोळा काढायचा आहे आणि बाजूनी त्याला काहीतरी मॅचिंग कपडा लावून, हा कपडा आहे माझ्याकडे, वाटलं तर हा बाजूनी लावून पण आपण याचं एक छान दुपटं बनवू शकतो. इथे त्याला डोळा काढला की छान गेटअप येईल. हे एक आहे. नंतर हे ना रॉबिन पक्षाचं म्हणून मी व्हिडिओ बनवले होते, अपलोड केले होते. हे कसे आहेत माहितीये का? हे दोन म्हणजे एकमेकांकडे बघतायत. हा हे बघ असे आहेत. आता ह्याला अजून दोन बनवले असते तर छान झालं असतं, पण आता त्याच्यातले कपडे शिल्लक आहेत तर मला बघायला लागतील. असतील तर मग अजून दोन बनवून याचं पण एक मोठं छान दुपटं होऊ शकतं. बहुतेक आहेत हे कपडे माझ्याकडे अजूनही. ओके. तर याच्यापासून हा खूप आधी अपलोड केलेला होता व्हिडिओ, त्यामुळे मी काय तुकडे तुकडे असले तरी टाकत नाही. त्याच्यापासून मी काहीतरी ऑर्गनायझर वगैरे पण छान छान बनवत असते. हे बघ, हे असं बनवलं होतं. हे जे आहे ना, हे चिंध्यांपासून बनवलंय. मग असे जर 2-3 केले ना तर एक असं मोठं वॉल हँगिंग सारखं वगैरे पण होऊन जातं. तर तुला हे हवे असतील तर अजून 2 बनवते. आणि जर 2 बनवले म्हणजे 4 पक्षांचं मोठं खूप छान होऊन जाईल. तुला आवडतं का बघ, म्हणजे मी दाखवते तुला फक्त डिझाईन. हे बघ, हे एक आहे. हे चिमणीचं बनवलं होतं. याला पण डोळा काढला ना की हे पण बाजूनी याला हे करून किंवा याच्यासारखं अजून करता येईल, किंवा यालाच बाजूनी जर हे केलं तर छोट्या अगदी नवीन जन्मलेल्या बाळाला द्यायला चालू शकतं. कारण 6-6 इंचाचे जर बाजूनी पांढरा कपडा जोडला ना तर हे पण एक डिझाईन होऊन जाईल. अजून एक आहे. हे बघ, हे ऍक्च्युअली मी माझ्या बहिणीचा गाऊन कमी केला ना तर त्याचा राहिलेला हा खालचा तुकडा होता. त्याच्यापासून हे मी ऍक्च्युअली हे टेबल रनर किंवा टीपॉय रनर सारखं मी बनवलंय. तर याचं दुपटं पण करता येऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाहीये. पण तेव्हा काय होईल, बाजूनी भरपूर असं प्लेन आणि मध्ये एवढाच हा तुकडा डिझाईनचा असं होईल. हे बघ, हे असे पण माझ्याकडे भरपूर डिझाईन बनवलेले आहेत. म्हणजे ऍक्च्युअली याच्यापासून मी मोठं क्विल्ट बनवणार होते, पण ते काय मला जमलं नाही, म्हणून हे बघ हे असं जोडून ठेवलंय. हे बघ, हे बघ, हे असं, हे असं डिझाईन. तर असं चालत असेल तर असे पण 4 वापरून याचं पण बनवून देऊ शकते. पण मग ते काय, मी ते क्विल्ट साठी बनवलंय, त्यामुळे अजून पण आहेत घरात. पण बघ, यातले तुला आवडले तर यातले बघ, नाहीतर मग ते दाखवते. हे वाला एक बघा करून द्या. आणि हे जर मला तुकडे मिळाले तर अजून 2 4चं केलं तरी चालेल. ते 4 मधलं कुठलं पण तुम्ही 2 मला रेडी करून दिला ना तरी चालेल. बरं, ठीक. हे एक करते. फिनिशिंग बघ ना. फिनिशिंग खूप छान आलेली आहे. हे कसं आहे माहितीये, मी टेलर कडनं शिल्लक तुकडे घेऊन येते आणि त्याला पैसे देते मी. म्हणजे एका पोत्याला तो 150 ते 200 रुपये घेतो, पण त्याच्यामध्ये मला भरपूर मिळतात ना वेगवेगळ्या डिझाईनचे आणि वेगवेगळ्या रंगांचे. विकत घ्यायला गेलं तर 150 ते 200 रुपये मीटरनी कपडे मिळतात. त्यामुळे याच्याकडनं आणले की मला तेवढ्या पैशात जास्त कपडे मिळतात, म्हणून मी टेलर कडनं कपडे आणून हे शिवते. हा मात्र मी दुकानातनं विकत आणलेला कपडा होता. म्हणजे हा मी ऍक्च्युअली दुपट्याला पाठीमागे लावायला काहीतरी लागतं ना अस्तर, म्हणून हा आणलेला भरपूर होता, 2-2.5 मीटर. हे मात्र टेलर कडचे कपडे आहेत. याचे मिळाले तर मग अजून 2 हे बनवते आणि 4 याचं तुला हे एक करून देते आणि हे एक करून देते. आणि हे हवं असेल तर हे 4 डिझाईन करून असं पण करता येईल. तुम्हाला कुठलं हे जमतंय ना ते करून द्या, मला चालेल. 2 करून द्या फक्त. बरं. आणि हे बघ, हे एक आहे. तुला हे हवंय का? काय आहे ते? हे ऍक्च्युअली जॅकेट बनवायचं म्हणून केलं होतं. रिव्हर्सिबल जॅकेट. हे आधी हे पण माझं याचा पण व्हिडिओ अपलोड झालेला आहे. हे बघ, हे कसं करायचं, ह्याचं सगळं रेडी आहे बघ. ह्याचा फ्रंट पार्ट पूर्णपणे रेडी. आता हे जे आहे ना, ही बॅक आहे त्याची. हे बॅक आहे आणि हे अर्धवटच पडलं, ते माझं पूर्ण झालं नाही. म्हणजे असं हवं असेल तर असं पण जोडून हे बघ. अच्छा, अर्ध वेगळं. अर्ध वेगळं, किंवा सेम हवं रिव्हर्सेबल करून तर हे उलट जोडायचं आधी आणि मग हे रिव्हर्स करून हे असं ठेवून द्यायचं.
ही बाजू इकडे येईल आणि बॅक पण रिव्हर्सिबल. मग तुम्ही ह्या बाजूने पण वापरू शकता आणि या बाजूने पण वापरू शकता. हो चालेल ना. हे पण याचा पण दुसरं केलंय मी, म्हणजे जे मी चॅनलवर अपलोड केलंय ते वेगळं आहे. ओके. त्याच वेळेला हे पण कापलं होतं, कुणाला तरी गिफ्ट देता येईल, पण ते काय माझं पूर्ण झालं नाही. तर हे रिव्हर्सिबल जॅकेट तुला हवं असेल तर हे पण एक देते. हो हो हे पण रेडी. आणि तुला अजून काय लंगोट वगैरे हवेत का? आता सध्या तरी नको आहे. हा लागलं तर सांगते मी तुम्हाला. बरं, मग फक्त 2 दुपट दोन आणि झबली. हा 2 झबली. हा मग ते एक झबला आणि एक टोपी पण देते त्याच्यावर, ती फ्री तुला. ओके चालेल. म्हणजे कसं कपडा शिल्लक राहिला ना की मग तो टाकून द्यावा लागतो, मग त्याच्यात एखादं टोपडं बसलं तर शिवते. हो हो चालेल. 2 दुपटे आणि 2 झबले. हा ओके. कधी हवंय तुला? आणि मला आठवड्यानंतर दिला तरी चालेल. एक आठवडा आहे ना, कारण आता सध्या माझ्याकडे ब्लाऊज पण आले शिवायला. हो ना. चलो चलो बाय 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 बाय. कस्टमरला माझ्याकडून दुपटी शिवून हवी आहेत. मग मी माझे आधीचे केलेले काही डिझाईन कस्टमरना दाखवल्यानंतर कस्टमरने हे एक डिझाईन सिलेक्ट केलं. आणि हे जे आहे हे बकरीचं डिझाईन आहे, याला फक्त डोळा बनवायचा आहे, तो मी बनवणार आहे. या डिझाईनचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे, तो जाऊन तुम्ही बघू शकता, म्हणजे कळेल की हे डिझाईन कसं बनवलं. याला बाजूनी हा कपडा माझ्याकडे भरपूर आहे, तर हा कपडा चारही बाजूनी जवळजवळ 4-4 किंवा 5-5 इंचाच्या पट्ट्या लावून हे डिझाईन मी पूर्ण करणार. आणि याला मागे पण मी हाच कपडा लावणार. आणि दुसरं जे कस्टमरनी डिझाईन सिलेक्ट केलं ते म्हणजे हे आता काय झालं, हे पण मी 2 असे बनवलेले होते समोरासमोर म्हणून. डिझाईन फक्त बनवून ठेवलेले होते, त्याच्यापासून मी दुपटं काही बनवलेलं नव्हतं. तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही असेच 2 अजून बनवा आणि मला एक मोठं दुपटं करून द्या. परंतु काय झालं, हे खूप आधी म्हणजे वर्षभरापूर्वी बनवलेलं असल्यामुळे माझ्याकडे हे कपडे शिल्लक आहेत की नाही मला जरा शंका होती. म्हणून मी माझे ज्या खोक्यामध्ये मी हे शिल्लक तुकडे ठेवते किंवा टेलरकडनं आणलेले तुकडे ठेवते, त्या खोक्यामध्ये मला हे एवढं घबाड सापडलं. म्हणजे हा कपडा मला पुरेसा आहे. त्यानंतर हा एवढा कपडा सापडला, त्याच्यापासून बनवलेले काही त्रिकोण सापडले, हे चौकोन सापडले, हे बघा. तर असं सापडलं. थोडक्यात हे अजून 2 डिझाईन याच्यापासून तयार होतील. डोळ्यासाठी जो मी इथे कपडा वापरलेला होता, हा बघा, हा काळा आणि हा पिवळा, हे 2ही सापडले. हा काळा पण सापडला, हा पिवळा पण सापडला. हेच कपडे मी इथे वापरलेले होते डोळा बनवण्यासाठी, चोच बनवण्यासाठी, तर हे सापडले. परंतु इथे जे मी पानांना जो मी वापरलेला आहे, हा कपडा मात्र माझ्याकडे एवढाच शिल्लक आहे आणि मला 14 असे त्रिकोण लागणार आहेत. तर ते काही यातनं आता मिळणं शक्य नाही आहे. म्हणून मी दुसरा एक प्लेन हिरव्या रंगाचा कपडा होता, त्याच्यापासून हे त्रिकोण कापून घेतले. आणि बाकीचं जे आहे ते तुकडे मी नंतर कापून ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते डिझाईन दाखवते. एक डिझाईन मी करून दाखवणार आहे आणि नंतर ते दुपटं पण शिवून दाखवणार. सध्या आपण आता हे जे आहे हे डिझाईन आपण आता पूर्ण करू. तर इथे बाजूनी जोडण्यासाठी मी या रंगाच्या पट्ट्या कापून घेते आणि त्यानंतर मग फिनिशिंग करताना मी तुम्हाला हे दुपटं मी फिनिश कसं करणार आहे ते सांगते. हे बघा, इथे आता मी या 4-4 इंचाच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. या पट्ट्या सगळ्यात आधी मी याला 4ही बाजूनी जोडून घेणार आणि त्यानंतर मग याला मी खालनं कपडा लावून याला गोट लावून हे दुपटं पूर्ण करून कस्टमरला देणार आहे. वरून हा मी याला जोडणार आणि मग याच्यावर दापटीप देणार आहे. फक्त 1/2 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे, कारण इथे बघा, इथे हे जे आहे ना, हे तोंडाचा जो भाग आहे हा व्यवस्थित आलेला आहे, परंतु हे जोडल्यानंतर हा भाग थोडासा कमी होईल. त्यामुळे जास्त इथे मार्जिन ठेवायची नाही. या बाजूला ही पट्टी आता मी याला जोडून घेते. वरती मी ब्राऊन कलरचा दोरा लावलेला आहे आणि खाली मात्र बॉबिनला तुम्ही कुठल्याही रंगाचा दोरा वापरू शकता. माझ्याकडे ज्या अर्धवट भरलेल्या बॉबिन आहेत त्या मी खाली आता वापरणार आहे. एवढं केलं तरी सुद्धा थोडाफार इथे फरक पडला, पण आता आपला नाईलाज आहे, तेवढं ते स्टिचिंगमध्ये जाणारच आहे. आता याच्यावरनं मी दापटीप मारून घेते. आता या बाजूला पण आपण तसाच जोडून घेऊ. आता आपल्याला या 2 बाजूंना जोडायचं आहे. मग आता हे तुकडे आपण आधी जोडून घेऊ. हे 2 तुकडे इकडे जोडू आणि हे जे 2 तुकडे आहेत हे आपण दुसऱ्या बाजूला जोडू. हे आता आधी मी जोडून घेते. अशा प्रकारे आता याला 4ही बाजून मी 4-4 इंचाच्या या पट्ट्या मी जोडून घेतल्या. आता हाच कपडा मी मागे लावणार आहे आणि नंतर मग याला मी गोट लावून हे दुपटं पूर्ण करणार आहे. हे बघा, आता मी
याला पट्ट्या लावून घेतल्यानंतर सेम कलरचा कपडा मी खाली घेणार आहे आणि हे मी डबल लेयरचंच दुपटं बनवणार आहे. याचं कारण असं, हा जो कपडा आहे हा खूप छान आणि जाड आहे. हे बघा, पोपलीनचा जाड कपडा असल्यामुळे मी याला मध्ये काहीही बॅटिंग घालणार नाही. आता याला मी सगळ्या बाजूनी टाचण्या लावून घेणार आहे. या अशा टाचण्या लावून घेतल्या. त्या थोड्या वेळापुरतं हे आपण बाजूला ठेवू. हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आणि आता आपल्याला गोठासाठी पट्टी कापायची आहे. हा बघा, हा कपडा सुद्धा मला सापडला मॅचिंग, त्यातलाच राहिलेला. तर आता आपण याच्या गोठासाठी पट्ट्या कापून घेऊ आणि नंतर मग आपण हे दुपटं पूर्णपणे फिनिश करून टाकू. तर साधारण 2.5 इंचाच्या मी या पट्ट्या आता कापून घेणार आहे. या 2.5 इंच रुंदीच्या मी काही पट्ट्या कापून घेतल्या. आता हे दुपटं शिवायला आपण मशीनवर जाऊ. हे मी एका वेगळ्या पद्धतीने शिवणार. याला मी ग्लू लावलेला नाही किंवा कुठेही याला मी दोरे वगैरे काही घातलेले नाहीये. तर हे मी आता जे दुपटं आहे हे वेगळ्या पद्धतीने आता शिवणार आहे. चारी बाजूने टिपा मारून घेऊन शिवणार आहे. तर ते शिवायला आता आपण मशीनवर जाऊ. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित गोठ लावून मी हे कस्टमरसाठी दुपटं तयार केलं. तुम्ही गोठाचं फिनिशिंग पण बघू शकता. हे बघा, आणि ही झाली समोरची बाजू. मागची बाजू पण तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे कुठेही तुम्हाला घोळ दिसणार नाही दुपट्यामध्ये किंवा काही नाही. असं व्यवस्थित याचं फिनिशिंग झालेलं आहे. आणि इथे पण तुम्ही पुन्हा एकदा बघा. आता इथे फक्त बकरीचा डोळा काढला की हे दुपटं कस्टमरला देण्यासाठी तयार आहे. आता तो डोळा मी काढून घेते आणि त्यानंतर मग मी पुन्हा एकदा तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते. आता इथे बकरीचा डोळा काढण्यासाठी इथे मी एक छोटंसं बटन घेतलेलं आहे आणि त्या बटनाच्या बरोबर बाजूने मी असं आखून घेणार गोलाकार. हे असं गोलाकार आखून घेतलं. आता इथे माझ्याकडे फॅब्रिक पेंट आहे काळा. त्या काळ्या पेंटने मी आता तो डोळा रंगवणार आहे. हा अगदी छोटा 1 नंबरचा ब्रश वापरला आहे मी. आणि हे बघा, अशा प्रकारे हा डोळा रंगवून झाला. आता हे बटन मी इथलं उचलते आणि आता याला कसा गेटअप आलाय तो बघा. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याला बाजूनी पांढरं आणि मध्ये काळा असा पण रंग देऊ शकता. माझ्याकडे आता हा फक्त काळाच रंग शिल्लक होता, पांढरा रंग घरात नव्हता त्यामुळे, आणि हे अर्जंट दुपटं द्यायचं होतं त्यामुळे मी हे फक्त काळ्या रंगाने रंगवलेलं आहे. वाटलं तर आपण हे अजून थोडंसं इथे डार्क करू शकतो. हे बघा, अशा प्रकारे आता हे आपलं दुपटं पूर्णपणे कस्टमरला देण्यासाठी तयार आहे. या दुपट्याचं बाइंडिंग करताना मी व्हिडिओ शूट केला नाही, कारण बाइंडिंगचे वेगवेगळे व्हिडिओज माझ्या चॅनलवर अपलोड आहे. एका व्हिडिओमध्ये तर मी पूर्ण बाइंडिंगचाच तो व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 3 प्रकारे तुम्हाला बाइंडिंग करायला दाखवलेला आहे. आणि याच्या आधी एक जो आकाशकंदिलाचा जो व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओमध्ये मी एक वेगळ्याच प्रकारे बाइंडिंग केलेलं आहे, गोठ न लावता. तर अशा प्रकारे किमान 3 ते 4 व्हिडिओजमध्ये मी बाइंडिंगचे सगळे प्रकार दाखवलेले आहेत. त्यामुळे या दुपट्याचा बाइंडिंगचा व्हिडिओ मी आज शूट केला नाही. परंतु एकंदरीत आजचं हे दुपटं कसं झालंय आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. कारण मी असेच नवीन नवीन वेगवेगळे क्विल्टचे व्हिडिओज, झबल्यांचे व्हिडिओज, टोप्यांचे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असते. आता आपण पुन्हा भेटू. सुरुवातीला मी जे सांगितलं रॉबिन पक्षाचं डिझाईन, तर त्या डिझाईनचं दुपटं बनवण्यासाठी आपण भेटणार आहोत. परंतु त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी ते रॉबिनचं जे डिझाईन आहे ते कसं बनवणार आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे. तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही अजिबात चुकवू नका. चला तर आता आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.